Good morning, friends. Yesterday we had just started our 2.3 poem, The Inkscape Rock. We had just learned about Robert Saudi and आईसब्रेकर्स. आपण मागच्या लेक्चरला आईसब्रेकर्स आणि रॉबर्ट साऊदी यांच्याबद्दल वाचन केलं होतं किंवा त्यांच्याबद्दलची माहिती घेतली होती की ही कविता नेमकं कशासंबंधी आहे, द इन्स्केप रॉक. आणि काल सविस्तर आपण याच्याबद्दल बोललो होतो की ही कविता नेमकं दिशादर्शक जे असतात त्याच्याबद्दल आहे. आणि नेमकं जो चांगलं करतो त्याचं चांगलंच होतं आणि जो वाईट करतो त्याचं वाईटच होतं, या संबंधी ही कविता आहे. आता पाहू आपण नेमकं या ठिकाणी कवी नेमकं काय मानतो. पेज नंबर 104. नो स्टेअर इन द एअर, नो स्टेअर इन द सी. स्टेअर मीन्स मुवमेंट, हालचाल. नो स्टेअर इन द एअर, नो स्टेअर इन द सी. हवेत पण हालचाल नाही आणि समुद्रात पण हालचाल नाही. The ship was as still as she could be. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Her sail म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी जहाज अगदी स्तब्धपणे प्रवास करत आहेत. इथं काही मोशन्स नाही म्हणजे हालचाल पण नाही. हर नील वॉज स्टेडी इन द ओशन. आणि नील म्हणजे तळ. समुद्राचा तळ सुद्धा अगदी दिसतोय एवढा शांत ते पाणी. पुन्हा एकदा वाचू आपण. नो स्टेअर इन द एअर, नो स्टेअर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. Her keel was steady in the ocean. In second stanza, without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inkscape rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inkscape Bay. आता पहिल्या 2 स्टांजामध्ये काय की ते समुद्राचं पाणी अगदी शांत आहे. विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. जोराचा आवाज पण येत नाही. साईन म्हणजे एखादं दृश्य म्हणून आपण, एखादं चिन्ह, काहीच नाही. सगळं पाणी कसं आहे समुद्राचं, शांत आहे. वेव्स, लाटा कशा आहेत, अगदी शांत आहेत. आणि त्या द वेव्स फ्लो ओव्हर द इन्स्केप रॉक. फक्त ते हळूच कण त्या दगडाला, त्या इन्स्केप रॉकला थोडंच टच करताय. सो लिटिल दे रोज. अगदी हळूवारपणे. सो लिटिल म्हणजे कमी प्रमाणात ते काय करत आहे, ते रोज तयार होत आहे, उंची गाठताय त्या लाटा. सो लिटिल दे फेल. हळूच कण ते त्या रॉकला टच करतायत. तो जो रॉक आहे ना समुद्र सपाटीपासून थोडक्यात समजा हा हे समुद्र आहे आणि त्या ठिकाणी ती एक अशी बेल लावलेली आहे, त्यांनी बांधलेली बेल आहे. टांगलेली समजा आपण ती घंटा. त्या वेव्स अशा येतात, धडकतात थोडक्यात. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इन्स्केप बेल. हळूच कण त्या मागे पुढे सरकताय लाटा, परंतु त्या बेलला ते काही टच करत नाही. जर टच केलं तर काय होईल, आपोआप काय आवाज येईल. द एबॉट ऑफ एबरब्रथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इन्स्केप रॉक. हा जो व्यक्ती आहे एबरब्रथॉक, हा कोण आहे, एक एबॉट आहे. एबॉट म्हणजे थोडक्यात हेड ऑफ ॲबे ऑफ मॉन्क्स. म्हणजे त्या एका मठातील जे साधू महात्मे असतात त्या मठातील ते एक पदसिद्ध व्यक्ती म्हणून आपण, किंवा मोठी व्यक्ती म्हणा, किंवा एक गुरु म्हणून मोठा, त्या व्यक्ती ती बेल त्या ठिकाणी लावलेली असते.
The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inkscape rock. On a view in the storm, it floated and swung, and over the waves its warning rung. थोडक्यात का on a boo means floating objects and rocks in the sea to mark dangerous places. थोडक्यात समुद्रावर एखाद्या वेळेस काय असतो, एखादा ऑब्जेक्ट असतो वर ठेवलेला की या ठिकाणी काहीतरी आहे, दिशादर्शक काहीतरी त्याला सूचना देतो की वॉर्निंग देतो की इथं काहीतरी आहे, सावधान राहा. तसं ते ऑन अ व्यू in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. आणि थोडक्यात हे दिशादर्शक वाटतं आणि जेव्हा लाटा उसळतात तेव्हा ही वॉर्निंग बेल काय होते, वाजायला लागते. When the rock was hid by the surges swell, आणि जेव्हा तो रॉक, तो जो दगड आहे, हा दगड या ठिकाणी तो दगड आहे पाण्यात, खाली भरपूर खोल असा आहे, तो जवळपास 11 माइल्स म्हणजे 18 किलोमीटर त्याच्या परिसरात तो व्यापलेला गेला आहे, त्या समुद्राच्या पाण्यात आहे. बाकी वर आलेला आहे पाण्याच्या वर, बाकीच्या पाण्याच्या खाली आहे. पण वाहनांना किंवा त्या जहाजांना तो प्रवासासाठी घातक होता, म्हणजे तिकडे कोणी जाऊ नये यासाठी ती बेल होती लावलेली थोडक्यात त्या ॲबरब्रॉथॉक यांनी. When the rock was hid by the surges swell, the marines heard the warning bell. जेव्हा ते प्रवासी जायचे त्या रस्त्याने त्यांना तो आवाज यायचा बेलचा. And then they knew the perilous rock, आणि त्यांना समजायचे की ह्या ठिकाणी मोठा दगड आहे, पुढे जाणं घातक आहे. पेरिशियस मीन्स डेंजरस. And bliss the abbot of Aberbrothock, आणि मग ते आपला रस्ता फाकून घ्यायचे आणि त्या ॲबरब्रॉथॉकला काय करायचे, ब्लिस्ट करायचे. मीन्स ब्लेस्ड. ब्लिस्टचा अर्थ काय, ब्लेस्ड, म्हणजे त्याची स्तुती करायची, त्याला धन्यवाद द्यायचे. The sun in heaven was shining gay, all things were joyful on that day. The seabirds screamed as they whimsed round, and there was joy in their sound. आता दुसरा प्रसंग आहे की तो दिवस अगदी सनी होता, मस्त प्रकाश पसरलेला होता. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल, अगदी आनंदाचं वातावरण होतं. द सी बर्ड स्क्रीम ॲज दे व्हिम अराउंड, आणि जे समुद्रावरचे पक्षी होते अगदी ते टिवटिवा चवचव करत त्यांचा आवाज काढत काढत ते फिरत होते. अगदी वातावरण कसं होतं. अँड देअर वॉज जॉय सी मीन्स जॉयफुल इन देअर साऊंड, त्यांच्या मनात, त्या पक्ष्यांच्या मनात अगदी आनंदाचं उदाहरण होतं, ते असे फिरत होते. द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन, आणि ती जी वस्तू होती इन्स्केप रॉक, बॉय म्हणजे तो थोडक्यात ते एक साईन होतं धोक्याचं म्हणा आपण. डार्कर स्पेक, पेक म्हणजे अ टायनी डॉट असं वाटायचं, बारीक डॉट आहे तो त्या ग्रीन ओशियन मध्ये. त्या ठिकाणी काय झालं पहा, सर राल्फ द रोवर वॉक हिज डेक. तो जो व्यक्ती आहे सर राल्फ रोवर, ते येतात राल्फ हिज डेक, अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक, आणि त्यांचं लक्ष त्या बेलकडे जातं, त्या ऑब्जेक्टकडे जातं. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. त्याला वाटतं थोडक्यात, he felt the cheering power of spring. आता ऋतू मस्त बहरलेला आहे. He made him whistle, it made him sing. अगदी आनंदाचं वातावरण आहे, अगदी आता आपण काही करू शकतो. His heart was mirthful to excess. आता आपलं मन अगदी उदाहरण आहे, आपण काही करू शकतो. But the rover's mirth was wickedness. परंतु त्याच्या अंतर्मनात काहीतरी
खलबते चालू होते. काहीतरी वाईट करण्याच्या हेतूने तो आला होता. कारण तो कोण होता? रॉल द रोवर. तो होता चाशान्या. थोडक्यात त्याला म्हणतात की तो लुटारू होता समुद्रावरचा. पिरियड म्हणतात त्याला. आपण तो शब्द पाहिला होता, समुद्र लुटारू. त्याच्या मनात काहीतरी वाईट करण्याचं एक प्लॅन चालतो. हिज आईज वॉज ऑन द इन्स्केप फ्लोट. त्याचं लक्ष त्या इन्स्केप बेलकडे जातं, त्या प्रवाहाकडे जाते. कोट ही लगेच तो हिज कोट ही मीन्स सेड. तो बोलतो माय मेन पुट आउट द बोट. चला खलाशांनो, ते सोबत जे सहकारी असतात त्यांना म्हणतो चला बोट टिकण्या. अँड रो मी टू द इन्स्केप बेल. मला ती बेल जवळ घेऊन चला, मला ती काढायची आहे. अँड आय विल प्लग द अबॉट ऑफ एबरब्रथॉक. मला ती बेल काढून घ्यायची. मला तो त्या एबरब्रथॉकचा जो दयाळूपणा आहे तो काही मला सहन होत नाही. जो येतो तो त्याच्याबद्दल काय करतो? थँक्यू म्हणतो. त्याला काहीतरी धन्यवाद देतो. मला ती बेल काढून फेकून द्यायची, मला ती सहन होत नाही त्याचा दयाळूपणा. The boat is lowered, the boatmen row, and to the Inkscape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bell from the Inkscape float. अशा प्रकारे ते त्यांची बोट त्या इन्स्केप रॉक जवळ नेतात, त्या बेल जवळ नेतात. सर काय करतो? वाकून ती बेल तोडून टाकतो. या ठिकाणी पहा, त्यांनी चित्रात दिलेलं आहे, ती बेल तोडून फेकून देतो त्या ठिकाणी पाण्यात. पुढचा स्टँजा पहा. डाऊन सं द बेल विथ अ गर्लिंग साऊंड, द बबल्स रोज अँड ब्रस्ट अराउंड. आणि ती बेल त्या पाण्याच्या प्रवाहात किंवा पाण्यामध्ये ती खाली बुडते आणि वर असे बुडबुडे येतात. थोडक्यात गर्लिंग साऊंड, बबल्स म्हणजे बुडबुडे. कोट सर राल्फ. आणि त्यावेळेस तो म्हणतो The next who comes to the rock won't blaze the abbot of Aberbrothock. जो नंतर येईन या ठिकाणी या सागरात एखादा इथं येईन, त्याला ही बेल दिसणार नाही आणि तो त्या एबरब्रथॉकला धन्यवाद देणार नाही. त्याचं नावच इथून आता पण त्याला काही ते चांगलं पण त्या बेलचं त्याने ते चांगल्या कामासाठी लावली होती त्या एबरब्रथॉक यांनी. ते काही त्याला सहन झालं नाही. पुढचा स्टँजा प्रयत्न. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आणि मग अशानंतर तो खोल अशा समुद्रात लूट करण्यासाठी जातो. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे. भरपूर दिवस तो काय करतो? लुटतो. स्कोर्ड करते म्हणजे लूटमार करतो समुद्रावर. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर स्टोर. स्कोर्ड मीन्स ट्रॅव्हल फ्रीली. अगदी मोकळेपणाने तो फिरतो आणि नंतर मग काय करतो? लुटतो तो. प्लंडर्ड मीन्स बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोर, he steers his course for Scotland shore. Steer. आणि अचानक तो प्रवास करत करत त्या स्कॉटलंडच्या शोअरकडे येतो. पुन्हा त्याच रस्त्याने वापस येतो. So thick a haze, oh, it spread the sky. They cannot see the sun on high. आणि अचानक निसर्ग आपला ऋतू आपलं रूप बदलवतो. काय होतं? So thick a haze. अगदी धुकं पडतं, वातावरण बदलतं. इन द स्काय दे कॅनॉट सी द सन ऑन द हाय. सूर्य सुद्धा त्यांना दिसत नाही. द वाइंड हे ब्लो अ गेल ऑल डे. आणि जोराचा वारा चालतो. ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. जसं काय तो सूर्यच मेला, तो गायब झाला. वातावरण अगदी भयानक होतं, वादळ तयार होतं. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. त्यांना वाटतं की आता आपण समुद्र जवळ जाऊ, आता आपल्याला समुद्र किनारा दिसेल. त्यांना काही ते दिसत नाही. कोट्स सर राल्फ. आणि अचानक तो बोलतो, इट विल बी लाइटर सून
for there is the dawn of the rising moon. आता अंधार पडत आहे, आता संध्याकाळ होत आहे. रायझिंग मून दिसत आहे, थोडक्यात चंद्र दिसत आहे. कान स्टियर सेड वन, एक म्हणतो कान स्टियर, आम्हाला काही ऐकू येत नाही. द ब्रेकर्स रोअर, जोराचा आवाज चालू असतो. फॉर मीन थिंग्स वी शुड बी नियर द शोर, असं वाटतंय आपण, मीन थिंग्स मीन्स इट सीम्स टू मी, असं वाटतंय की आपण त्या सागराच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलो आहोत. Nowhere we are, I cannot tell. Nowhere we are, I cannot tell. But I wish I could hear the escape bell. आणि एक खलाशा सहज बोलून जातो की मला माहित नाही आपण नेमकं कुठे चाललो आहोत, कुठे आहोत, पण जर या ठिकाणी ती इन्स्केप बेल आसपास असती तर तिचा आवाज नक्की आला असता. म्हणजे आपल्याला समजलं असतं की आपण आता त्या किनाऱ्याच्या जवळ आसपास आहोत, किंवा आपण जे धोकेदायक दगड आहे इन्स्केप रॉक त्याच्या आसपास असतो. आता आपल्या तिकडे जाणं म्हणजे सांगता येत नाही नेमकं आपण कुठे आहोत. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, त्यांना कोणताच आवाज येत नाही. तो समुद्राचा खवळण्याचा आवाज जोराचा असतो, स्ट्रॉंग. दो द वाईन हेज फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, जोराचा वारा चालू असतो फार काळापर्यंत, वेळेपर्यंत. टिल द विजल स्ट्रिक विथ अ श्रीवन शॉक, जोराचा एक धक्कादायक आवाज त्यांच्या कानात येतो. ओ क्राइस्ट इट इज द इन्स्केप रॉक, आणि अचानक त्यांचं जहाज बरोबर त्या रॉकच्या आसपास येऊन जातं, दगडाच्या आसपास. समजलं मग आता जहाज दगडाच्या आसपास आलं म्हणजे काय होईल, त्यांना किनारा भेटला म्हणजेच त्यांना आता अधोगती आहे. द शिप विल बी डिस्ट्रॉय, ते जहाज नक्की आता तुटणार, म्हणजे ते वाचतील. ओ क्राइस्ट इट इज द इन्स्केप रॉक, सर द रोड डोर हिज हिअर, लगेच तो आपलं डोकं खासतो, आता कसं होईल. सर ही क्रस हिमसेल्फ इन हिज डिस्पियर, स्वतःला तो दूषण देतो, स्वतःला शिव्या देतो थोडक्यात. द वेव्हज रश इन एव्हरी साइड, आणि जोराच्या त्या लाटा त्या जहाजाला धडकतात. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड, आणि ते जहाज त्या रॉकला धडकतो, पुन्हा दगडाला धडकतं, आणि धडकल्यावर काय होईल, आपोआप ते तुटेल. बट इव्हन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर, एक जोराचा आवाज येतो, dreadful sound, a sound as if with the escape bell, the devil below was raising his nail. आणि मग त्या खोल अशा समुद्रात जी बेल होती, ती बेल त्याला म्हणते की तू जे केलं त्याला तू भोग, आता चांगलं केलं असतं चांगलं झालं असतं, तू वाईट केलं तुझं वाईट नक्कीच होणार. अशा प्रकारची ही कविता थोडक्यात ॲज यू सो ॲज यू रीड. आपण द इन्स्केप रॉक नावाची कविता बाय रॉबर्ट साऊदी यांची ही कविता आज अभ्यासली. मित्रांनो, कविता पुन्हा पुन्हा वाचा, त्यातले काही कठीण शब्द आहेत त्यांच्यावर लिखाण करा, आणि जे शब्दांचे अर्थ जमत नसतील ते अर्थ तुम्ही गुगलवर टाकून शोधा, किंवा आपल्या मोबाईलमध्ये इंग्लिश मराठी डिक्शनरी डाउनलोड करून घ्या, जेणेकरून आपल्याला त्या शब्दांचा अर्थ समजेल आणि ती कविता समजायला सोपी जाईल. तर मित्रांनो, कविता पुन्हा पुन्हा वाचा. आपण पुढच्या लेक्चरला याच्यावर एक ॲक्टिव्हिटी घेऊ, नंतर एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला मी होमवर्क म्हणून देईन. उद्या आपण याच्यावरची ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू अगोदर, नंतर मग ब्रेन स्टॉर्मिंगवर आपण फोकस करू. ओके माय फ्रेंड्स, ओके, गुड डे अँड टेक केअर.